जनशक्ती विदर्भ कामगार संघटनेनं नागपुरातील मुख्यमंत्री निवासाकडे मोर्चा काढला। पगाराची भीक मागण्यासाठी भीक मांगो आंदोलन या ठिकाणी करण्यात आले। हा मोर्चा डोंगरगाव परिसरामध्ये अडवण्यात आला। थेट दृश्य आपण पाहतो। जनशक्ती विदर्भ कामगार संघटनेचा मोर्चा पोलिसांनी वाटेतच अडवला। हे बघा, हे आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पोलिसांकडनं वारंवार विनंती केली जात होती, परंतु सगळ्या कर्मचाऱ्यांनी जे आहे ते या ठिकाणी महामार्गावर आंदोलन केलं होतं, महामार्ग जाम केला होता। त्यामुळे आता पोलिसांकडनं डिटेन केलं जात आहे। वारंवार आवाहन करण्यात आलं होतं, परंतु तरीही आंदोलक जे आहे ते उठायला तयार नव्हते। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी पोलिसांकडनं आता डिटेन केलं जात आहे। मोरारजी कंपनीतले हे सगळे कर्मचारी वेतनाच्या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन करत होते। जवळपास 1.5-2 तास पोलीस सतत विनंती करत होती आंदोलकांना की तुम्ही प्रशासन तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे। तरी राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन जे आहे ते कायम ठेवण्यात आलं होतं। आणि आता आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पोलिसांकडून या आंदोलकांना डिटेन केलं जात आहे। महिला पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत। दंगा नियंत्रण पथक या ठिकाणी तैनात आहेत आणि डिटेन केलं जात आहे नागपूर पोलिसांकडनं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी हे आंदोलन जे आहे ते सुरू झालं होतं नागपुरातील मुठ्ठीबोरी परिसरामधून। आणि आता आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। या कर्मचाऱ्यांना हे बघा डिटेन केलं जात आहे। बघा या ठिकाणी डिटेन केलं जात आहे। जे ऐकत नाही त्यांना जे आहे ते हे बघा या ठिकाणी डिटेन करून रस्ता जो आहे तो या ठिकाणी मोकळा केला जातोय। आपण बघू शकतो या ठिकाणी विनंती जी आहे ती केली जात होती। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा आंदोलक जे आहे ते आता महामार्ग जो जाम करण्यात आला होता तो महामार्ग आता मोकळा केलेला आहे। वारंवार विनंती जी आहे ती पोलिसांकडनं करण्यात येत होती, परंतु आंदोलक जे आहेत महामार्गावर आंदोलन केलं होतं, महामार्ग जाम केला होता। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पोलिसांकडनं वारंवार विनंती केली जात होती, परंतु सगळे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी ठाम होते। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आंदोलकांना आता पोलिसांकडनं डिटेन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। हे दृश्य या ठिकाणचे आपण बघू शकतो। बघा नागपूर बुट्टेबोरी दरम्यान हा राष्ट्रीय महामार्ग, या राष्ट्रीय महामार्गावर मध्येच आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि आता पोलिसांकडनं डिटेन केलं जात आहे। जवळपास 1.5 ते 2 तास पोलिसांकडनं आवाहन केलं जात होतं की राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो अडवला जाऊ नये। आणि मोबाईल बॅगमध्ये दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा हे दृश्य आहे आणि पोलिसांकडनं आपण हे आंदोलक बघा या ठिकाणचे हे आंदोलक जे आहे त्यांना आता डिटेन करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। हे बघा हे दृश्य या काय बोलायचं नाही तुम्हाला मोबाईल गेलाय, मारधाड करून राहिले, हा मारहाण करून राहिले। आम्ही न्याय मागायला आलो शांत प्रकारे ना, हे मारून राहिले पोलीस प्रशासन। आवाहन केलं होतं की राष्ट्रीय महामार्ग जाम करून नाही, आम्ही 2-4 लाईनी चाललो होतो, पण हे पोलीसवाल्यांना जाम केलाय मार्ग, आम्ही नाही, या पोलीस प्रशासनानं जाम केलाय। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। वारंवार आवाहन केल्यानंतर पोलीस जे आहे ते पोलिसांनी आता हा संपूर्ण महामार्ग जो आहे तो मोकळा केलेला आहे आणि डिटेन करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। मोरारजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं या मागणीसाठी हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। डिटेन हे बघा हे दृश्य आपण
नागपूर चंद्रपूर महामार्ग जो आहे तो या ठिकाणी जाम करण्यात आला होता। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, नागपूरचे पोलीस अधीक्षक ग्रामीणचे हर्ष पोद्दार यांनी आवाहन केलं होतं की प्रशासन जे आहे ते तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे, परंतु महामार्ग जो आहे तो अडवून धरू नका। त्यानंतर हे आंदोलन सुरू होतं। दादा, तुम्हाला डिटेन केलेलं आहे की काय म्हणतात पोलीस आता? काही नाही, मारणं चालू केलं ना। हे दृश्य जे आहे ते आपण बघू शकतो। आता हे कर्मचारी परत आपल्या मोरारजी कंपनीकडे चाललेले आहेत। बघा हे दृश्य, या ठिकाणी काही महिला कर्मचारी सुद्धा या ठिकाणी। नागपुरात जनशक्ती विदर्भ संघटनेचा हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आले आहे। आंदोलकांची धरपकड पोलिसांनी केली। रास्ता रोको करण्यात आल्यानंतर या आंदोलकांची धरपकड पोलिसांकडून करण्यात आली आहे। वेतनाच्या मागणीसाठी संघटनेकडून हे भीक मागो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी या कर्मचाऱ्यांची धरपकड केली आहे। मोरारजी टेक्सटाईल या कंपनीमधल्या आंदोलकांनी हे आंदोलन इथे केलेलं होतं। कर्मचाऱ्यांचं वेतन या ठिकाणी थकल्यामुळे भीक मागो वेतन आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। पोलिसांकडून आता आंदोलकांची धरपकड सुरू आहे। मोठ्या संख्येने कामगार रस्त्यावर उतरले होते। रास्ता रोको करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले। नागपुरात जनशक्ती विदर्भ कामगार संघटनेनं हा मोर्चा काढला। मोरारजी टेक्सटाईल मधील कर्मचाऱ्यांचं वेतन थकल्यामुळे कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी रास्ता रोको केला। दिवाळी तोंडावर असताना पगार थकल्यामुळे कामगार अडचणीत आले। त्यानंतर नागपुरात जनशक्ती विदर्भ कामगार संघटनेनं हा मोर्चा काढलाय। पोलिसांकडून या आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे। दिवाळी तोंडावर आहे असं असताना पगार थकल्यामुळे कामगार संतप्त झाले। वेतनाच्या मागणीसाठी या संघटनेकडून भीक मागो आंदोलन करण्यात आले। नागपुरात जनशक्ती विदर्भ संघटनेनं हा मोर्चा काढला होता। रास्ता रोको करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतले। महिला देखील मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या।